पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकरचा आणखी एक प्रताप समोर आलाय। मोटेगावकरचे 2 व्हिडिओ आता पुढे आलेत। त्यात तो एका व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांवर मंत्र म्हणत पाणी शिंपडताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओत विद्यार्थ्यांना शिकवताना त्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला आहे। पाहूयात। डॉक्टर घडवणारा मोटेगावकर अंधश्रद्धाळू। मोटेगावकरकडून विद्यार्थ्यांवर मंतरलेलं पाणी। वर्गात मोटेगावकरकडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर। नीटचा पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर वरवंटा फिरवणाऱ्या लातूरच्या मोटेगावकरचे एका पाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत। असेच काही व्हिडिओ आता पुढे आले आहेत। मोटेगावकर डॉक्टर घडवण्याचा दावा करायचा, पण दुसरीकडे मोटेगावकर मंतरलेलं पाणी विद्यार्थ्यांवर टाकत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यात मोटेगावकर तुम्ही एम्सला लागणार असं म्हणत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर तांब्यातील पाणी पानांच्या माध्यमातून शिंपडत असल्याचं दिसतंय। या व्हायरल व्हिडिओवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचाही आरोप त्यांनी केला। तो मंतरलेलं पाणी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शिंपडतोय आणि ते विद्यार्थी त्यांच्या पाया पडतायत आणि त्याच्यामध्ये दावा केला जातोय की हे पाणी शिंपडल्यानंतर ते कदाचित मंत्रतंत्राने मंत्रून आणलेलं पाणी आहे की काय असं वाटतं आणि त्यातून त्याच्यामध्ये तो दावा असा केला जातोय त्याच्यामध्ये की हे पाणी ज्यांच्या डोक्यावर शिंपडलं त्यांचा पूर्ण होऊ शकतात किंवा त्यांचा मेडिकल नंबर लागू शकतो, एम्स मध्ये नंबर लागू शकतो, अशा पद्धतीचा दावा केला जातो। ज्या शैक्षणिक क्षेत्रामधून वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे त्याची पायमल्ली अशा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होत असेल त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते। आपल्या काही स्पेशल बॅच मधल्या विद्यार्थ्यांसाठी तो असे उपद्व्याप करत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे तंत्रमंत्रावर पण मोटेगावकरचा विश्वास होता का हा प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे मोटेगावकरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यात शिकवताना मोटेगावकर आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करत असल्याचं दिसतंय। काही गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात राहाव्यात यासाठी चुकीच्या शब्दांचा वापर तो करत असल्याचं या व्हायरल व्हिडिओत दिसतंय। या प्रकारामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रातही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा लेकरांच्या मुलींच्या समोर जी भाषा वापरतोय अश्लील, ती भाषा एका शिक्षकांना शोभते का? यांनी जे आज व्हिडिओ एक व्हायरल होत आहेत, हा तांत्रिक असल्यासारखा, काळीज विद्या करणार असल्यासारखा लेकरावर पाणी शिंपडतो आणि लेकरांच्या समोर मुलींच्या समोर अश्लील भाषा वापरतो। यांनी लातूरमध्ये जरी ह्याच्यावर कठोर कारवाई जरी नाही झाली तर लातूरमध्ये ह्यांनी परत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून दाखवावं, ह्याला आम्ही आमच्या पद्धतीने ह्याची जागा दाखवून देऊ। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या मोटेगावकर बाबत आता समोर आलेल्या नव्या कथित व्हिडिओमुळे वाद आणखी वाढताना दिसत आहेत। एका बाजूला अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे आरोप, तर दुसऱ्या बाजूला शिकवताना आक्षेपार्ह भाषेच्या वापराचे दावे। यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त केला जातोय। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।